मुंढवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी। दिग्विजय पाटील हजर राहणार का याकडे लक्ष। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीची बाजू मांडणार 10 वकिलांची टीम। अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांच्या सहभागावरून दमानिया आक्रमक। महापालिका निवडणुकीची लगबग, निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांशी चर्चा। 14 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा। हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा होण्याची सूत्रांची माहिती। अमोल मिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन। आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप। अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातील प्रकार। एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार, आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर एनसी सुद्धा नाही, खडसेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा। दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी। जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा। परळीत शरद पवार गट आक्रमक। ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा। परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ। कोकाटे बदनामी प्रकरणी पवारांना भोवणार। रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश। नवी मुंबईमधील कथित जमीन घोटाळा प्रकरणी पोलिसांची बिवलकरांना क्लीन चिट। चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष। रोहित पवारांनी उघड केला होता भूखंड घोटाळा।